भीमा कोरेगाव प्रकरणी संशयित आरोपी गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। यासाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईत आली होती। आग्रोली गावात गौतम नवलखाला नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच दिल्ली पोलिसांनी 3 तास चौकशी केली। चिनी फंडिंग आणि सय्यद गुलाम नबी फई यांच्या संबंधाबाबत चौकशी झाल्याचं समजतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। हा प्रकल्प पद्धतशीरपणे गुजरातला नेल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटानं सांगली तुळजापूर दरम्यान मोटरसायकल रॅली काढली। विधान भवन आणि संसदेवर भगवा फडकवण्याचं साकडं या रॅलीच्या माध्यमातून आई तुळजाभवानी समोर घातलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरूनच या रॅलीला सुरुवात झाली। विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। ते फाळेगाव, आडगाव आणि औंढा नागनाथ। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कार्यक्रमात सहभागी झाले। यावेळी त्यांनी नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारतसह 8 नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला। अयोध्येत पंतप्रधानांचा विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर रोड शोही झाला। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी 22 जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी अयोध्येतून केलंय। 22 जानेवारीला ज्यावेळी अयोध्येतल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी घरोघरी रामज्योत प्रज्वलित करा असं आवाहन मोदींनी केलंय। बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कुणी नव्हतं, आम्हीच तिथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। कारसेवकांना क्रेडिट द्यायचं ठरलं होतं, त्यामुळे आमची नावं पुढे आली नाहीत। बाबरी वेळी हे घाबरट तिथे कुणीही नव्हते असं नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर निशाणा साधलाय। फडणवीसांच्या वजनामुळे बाबरीचा ढाचा पडला असावा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। बाबरी पडली तेव्हा तिथे शिवसेनेचं कुणी नव्हतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि त्यावरच उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केला। घाबरट आणि पळपुटे आम्ही नाही, घाबरट कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला। तसंच आपल्याकडे फडणवीसांचा पळतानाचा फोटो आहे असा दावाही त्यांनी केला। बाबरी पाडताना आत्ताचे वाचाळवीर त्यावेळी नव्हते असं फडणवीस म्हणतायत ते खरं आहे, मात्र बाबरी पाडताना अनेक शिवसैनिक तिथे होते असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय। त्यावेळी मोरेश्वर सावे होते हेही लक्षात घ्या असं सांगतानाच शिरसाटांनी उद्धव ठाकरे आणि राऊतांना टोला लगावलाय। नागपुरात रामकलश यात्रा काढण्यात आली। रामदास पेठ परिसरात निघालेल्या कलश यात्रेत मोठ्या संख्येनं लोक श्रीरामाचा जयघोष करत सहभागी झाले। हे कलश शहरातील अनेक भागात जाणारे ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत कलशाचं स्वागत केलं जात आहे।